अमेरिकेचे अध्यक्षपद सांभाळल्यापासून ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. आयात शुल्क लादल्यावरून त्यांच्यावर जगभरातून टीका झाली. विशेष म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील ट्रम्प यांना या कारणावरून फटकारलेलं आहे. ट्रम्प यांनी 10% 15% टेरिफ केला. ही वाढ 1974च्या व्यापार कायद्याअंतर्गत करण्यात आली. यातून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक नुकसान होऊ शकते. ट्रम्प यांनी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक लॉ ॲक्ट या कायद्याचा आधार घेत टेरिफ लावलं. पण हा कायदा साधारणपणे दहशतवाद, युद्ध आणि गंभीर राष्ट्रीय संकटांच्या वेळी वापरला जातो. यामुळे ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचं अमेरिकन न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाने सांगितलं की सगळे टेरिफ हे बेकायदेशीर आहेत. तसंच आणीबाणीच्या तरतुदींचा वापर करून इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यापार शुल्क लावणं योग्य नाही. 20 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चीन, कॅनडा, मेक्सिको, भारत या देशांवर आयात शुल्क वाढवल्याचे संकेत दिले. पुढे अनेक देशांशी वाटाघाटी झाल्या. काही ठिकाणी सूट मिळाली, पण तरी ट्रम्प यांनी टेरिफचा दबाव कायम ठेवला. आता ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला प्रतिक्रिया दिली. व्हाईट हाऊसमध्ये बसून ट्रम्प यांनी असा निर्णय घेणं हे अतिशय लाजिरवाणं असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. आता भारतासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण टेरिफमुळे भारतावर 50% शुल्क आकारण्यात आलं. मात्र 3 फेब्रुवारीला ट्रम्प यांनी ट्रेड डीलची घोषणा करत 18% टेरिफ खाली आणला. आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय भारतासाठी फायद्याचा ठरू शकतो. यामुळे भारतात गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र पुढील आठवड्यात अमेरिका काय निर्णय घेईल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आता पाहू भारतावर याचा काय संभाव्य परिणाम होऊ शकतो. भारतीय निर्यातदारांसाठी स्पर्धात्मक दबाव वाढू शकतो. IT, औषध निर्मिती या क्षेत्रांवर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. भारत-अमेरिका व्यापार करारात नवीन अटींची शक्यता आहे. हे सगळे शुल्क कलम 332 आणि 301 अंतर्गत लावले जाणार आहेत. हे दोन्ही कलम थोडक्यात पाहू. आता कलम 232 मध्ये जर अमेरिकन सरकारला वाटलं की देशभरातून जास्त माल आयात झाला तर राष्ट्राध्यक्ष त्या मालावर शुल्क लावू शकतात. म्हणजेच संरक्षण आहे, उद्योग, सैन्य कमकुवत होत असेल तर या नियमांचा वापर होऊ शकतो. आणि दुसरं आहे कलम 301 नुसार अमेरिकेला वाटलं की एखादा देश त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने व्यवहार करत आहे किंवा व्यापार करत आहे तर तो त्या देशाच्या मालावर शुल्क लावू शकतो. या दोन कलमांचा आधार घेऊन ट्रम्प यांनी टेरिफ लावून जागतिक व्यापारामध्ये अस्थिरता निर्माण केली. हा एक प्रकारे केलेला हल्लाच आहे आणि या हल्ल्याचा झळा जगभरातील 195 देशातील 8.25 अब्ज लोकांना बसत आहे. कारण जगभर व्यापार होतो. वेगवेगळे देश एकमेकांशी डील करतात, व्यापार करतात. त्यांच्यावर सुद्धा ट्रम्प यांनी लावलेल्या टेरिफचा 101% परिणाम होणार. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कारण इतर देशांचे व्यापार करणे प्रत्येक देशासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळते, परकीय चलन उपलब्ध होते. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे देश एकमेकांशी व्यापार करतात. पण ट्रम्प यांच्या या टेरिफमुळे या व्यापाराला एक वेगळी दिशा मिळते. पण त्याच्यात बऱ्याच अडचणी आहेत, ज्या आपण आधी चर्चा केल्या. ट्रम्प यांनी लावलेल्या टेरिफबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.